वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग. स्पेशल डेसाठी आम्ही कुठेतरी चाललो आहे. मी आणि माझा मित्र नाही तर मोठा भाऊ समजा. आता कुठं चाललो त्याने मला पण सांगितलं नाही, तो बोलतो फक्त चल. आता स्पेशल डे माझा आहे मंडेला, पण आज आहे सॅटर्डे. आता वाजले 5:30. आता बघू कुठे नेतो ते. आता जाऊन कुठेतरी लोकेशन माहीत पडलं. आम्ही चाललो मालवणला. आता अर्धा पण नाही रोड क्रॉस केला, पण माहीत पडलं कुठेतरी चाललो आहे ते. आता थोडा नेचर कॉलसाठी थांबलो आहे. आता बघू किती वाजलेत. 8:35 व्हायला आले. आता म्हणजे 8:40 तर होतील. आता बघू. आता जरा आराम. तर उद्याच माहीत पडेल आता कुठल्या लोकेशनला. सेकंड टाईम मी कोकणला चाललो आहे आणि फर्स्ट टाइम तर शिवरात्रीला गेलतो. आता बघू कुठं जाईन. मंदिर एक्सप्लोअर करू जास्ती करून. बघू चला. आता त्याला जेवायचं बघू, नंतर बघू काहीतरी. येऊ बघा. देखो इथे काय कर रहा है. सीन झाला भाई. चिखलात पाय गेला. मिडल ऑफ द जर्नी आणि जेवायलाच बसलो आणि मॅच एंजॉय करत होतो. चलो खाना खाने के बाद मिलते हैं. A few moments later. तो डायलॉग लाव. माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा. काय पण मला वाटलं वरती चढायचं ते लाईट भेटले लगे चाय मध्ये इकडे चाललेलो. इकडं लेफ्ट. मध्ये रिफ्लेक्टरच नाही आहेत ना, चांगली जागा रिफ्लेक्टरच असतात. रिक्षा लोकल आहे म्हणून माहिती आहे. 6.5 hours later. धुकाच भेटले भाई. काय पाटलाय मी सकाळी 5 वाजता निघलेलो या मंदिराजवळ यायला, स्फटिकलिंगमच्या इथे. पण इथं आता मंदिर 3 वाजता चालू होणार आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे. तर आता झाला आहे पोपट. तर बघू दुसरा काय करता येईल का. आता वाजलं 9. लवकर उठून निघलेलो. आता बघू आता पुढचा प्लॅन काय ते. मंदिरात आम्ही जाऊ. पोपट नाही झाला आमचा, पण आता सिंधुदुर्ग किल्ला चेकआउट करू. मग इथे जाऊ. नेक्स्ट पहिले एक्सप्लोअर करून येऊ. चलो तर तिकीट करतो. मंदिर भी देखेंगे. है मालवन जेटी. मेरा प्रसाद. अपने को उधर भी जाना है यार. पहले स्पॉट चेकआउट करेंगे. लेट्स गो. आता बसले बोटीत. तर जाऊ थेट किल्ल्यात. इसे देखो.
इथेच बोट एवढे हालतं आतमध्ये कसं व्हायचं. खालती वरती होतं अप अँड डाऊन. चला पोहोचलो. एंट्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय हनुमान. गणपती बाप्पाचं मंदिर आहे छोटासा. फुल मॅप ओल्ड टू न्यू. चला फिरून मंदिर वगैरे आहेत ते बघू. आय थिंक ते 3 तास जातील. जरा असा स्लो केलं तर बघू कसं होतं ते. मध्ये पास आहे. चलो पास आहे बघू. चला अभी एक्सप्लोर करेंगे. सॉरी फॉर हिंदी पण आता येतोय तसा. राजेश्वर. चला दर्शन घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या टास्यात ते बघू. गाभाऱ्यात अलाउड नाही आहे. बंद करतो कॅमेरा. जिन बघून येऊ आतमध्ये. लेट्स गो. मोठे मोठे सरदार हा किती केले त्यांनी ठार. जावं निघाली मैदानी शिवरायाची तलवार. जावं निघाली मैदानी शिवरायाची तलवार. किती मोठे मोठे सरदार किती केले त्यांनी ठार. किती मोठे मोठे सरदार किती केले त्यांनी ठार. जावं निघाली मैदानी शिवरायाची तलवार. शिवरायाची तलवार. शिसाई वाटी करा आला शिवाजी पोटीत. आला शिवाजी पोटीत. शिसाई वाटी करा आला शिवाजी पोटीत. आला शिवाजी पोटीत. पिंडीवर बोट ठेवून पडूल्या वैऱ्याचे ठार. पिंडीवर बोट ठेवून त्याने वडेल ते ठार. जावं निघाली मैदान शिवरायाची तलवार. शिवरायाची तलवार. शिवरायाची तलवार. अरे शिवाजी जन्माला आला व नसता हिंदू धर्म बुडाला असता. हिंदू धर्म बुडाला असता. शिवाजी जन्माला आला व नसता हिंदू धर्म बुडाला असता. हिंदू धर्म बुडाला असता. अरे देशासाठी प्रवण वाली कुणाची आठवण राहूद्या शिवरायाच्या मनात. अरे देशासाठी प्रवण केली कुणाची आठवण राहूद्या शिवरायाच्या
जहांगीर, अकबर आणि नागपूर भोसले हे सर्व कॉईन्स आहेत. हे टायमाचे जेवणाचे भांडे. वाघनखे. पालखी. अच्छी नहीं रहेगी. दाल. तो याक होता की घेतलं मी. कैरी बन. कैरी पन्ना, काजू, डेंजर सी, गावठी दारू. नगर खाना आहे. कूलनेस आहे भाई. अरेंजमेंट आहे सगळीकडे. ही खिडकी, एअर व्हेंटिलेशन सगळीकडून. निघशील तिकडे खालती डायरेक्ट. ओ भाई साहब, ये रहा नजारा. पब्लिक बघ इथं. तिथं आहे ना, तेच बघायला चालू. चलो. खाली हाताचा आहे आणि वरती पायाचा असं काहीतरी ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाताचा आणि पायाचा तिथे प्रिंट आहेत. ते बघू. प्रिंट येते पायाचे, हाताचे पण आहेत वरती. त्या हाताचे प्रिंट आहेत पण आय थिंक क्लिअर दिसतील का माहिती नाही. वरून काढू ना. गॅप ठेवलेत. कोणी एनिमी वगैरे आला तिथून डायरेक्ट बाल वगैरे टाकून मारायचं आहे. भाई साहब डेंजर आहे सगळं. आर्किटेक्ट भारी होतं. आताचे आर्किटेक्ट लॉकडाऊनचे आहेत, काय बोलायचं. हे हो रहा है पॅराग्लायडिंग. आमची बोट हालतं भाई साहब. आता आम्ही आलो राजकोट. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जस्ट साईडला बांधलेला हा स्मारक. रयतेचा राजा आणि जगाचा महाराजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. तर वरती जाऊन एक्सप्लोअर करू. पार्किंग करते सध्या. टॉक अबाउट दिस राजकोट. हर हर महादेव.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा सिंधुदुर्ग किल्ला. आता सिंधुदुर्गमधून निघलो आम्ही. आता चाललो स्फटिक शिवलिंगला. तर तिथे दर्शन भेटला पाहिजे. आता 1 तर वाजलेत. ते 1 वाजता बोललेले की 1 वाजता दर्शन करायला भेटेल. आणि महाराजांचे दर्शन ते झाले. आता यो काजूचा झाड बघा भाई साहेब, फुल भरलाय, फुलांनी भरलाय सर्व. सेम टू सेम आंब्याची झाडं पण अशीच भरले सर्व रोडमध्ये. सेम टू सेम असंच आहे. चला आता बघू, तर पाय पडायला भेटेल. हा काजू का बाग. एकच एक पिकले, एकच फल दिसलं आतापर्यंत. काय आहे? हा भारताचा सगळ्यात मोठा स्फटिकलिंग आहे. स्फटिक हा सर्वसिद्ध स्टोन मानला जातो आणि हा खूप दुर्लभ आहे. हा हिमालयन स्फटिक आहे आणि हा सगळ्यात मोठा आहे. 110 किलोपेक्षा मोठा आहे आणि हा योगसिद्धीने आणि सिद्ध परंपरेने हा प्राणप्रतिष्ठित इकडे आहे. ओके. शक्तिस्तंभ वनगेला इथे अखंडार. इथं पब्लिक मस्त वाढत गेलं. आता दर्शन घेऊन आता निघतो आम्ही. तर गर्दी वाढते. 2 वाजले तरी गर्दी अजून चालू आहे. आणि मी बोलवतो या आंब्याच्या बारेमध्ये. मोर पूर्ण भरला आहे. छोटा झाड तरी मोर पूर्ण भरला आहे याच्यात. निळ आभाळ सर सर गाव तुझ्याच माग, इथं बिजत तिथं बिजत तरी भी मन हे शोधत राहत. हर शिवार निळ आभाळ सर सर गाव तुझ्याच माग. दुसरा स्टॉप श्रीदेवी भगवती मंदिर. देवीचं दर्शन घेऊ. पालखी. रोड जर्नी कमी दाखवता, डायरेक्ट मंदिर टू मंदिर फिरता. पण रोड सगळं डोंगरातून होता. व्ह्यू तर क्लासिक आहे भाई. असं वाटतं आता बीचवर जावं. क्लिननेस पण आहे ठीकठाक. इधर डायरेक्ट चलो जाते हैं दूसरा स्पॉट. तो दूसरा मंदिर कुंकेश्वर महादेव. एंट्री कोकणमधला सोमनाथ मंदिर. का बोलतोय पुढं दाखवेन. चला. हर महादेव. कुणकेश्वर देवळाचं सुद्धा तसोच इतिहास. हा तुमका गोष्ट सांगते. एकदा ना एक माणूस अरबी समुद्रातून जाय होते आणि अचानक वादळ निर्माण झाला. काय करायचं ते का समजना आणि इतक्यात ते का लांबसून प्रकाश येताना दिसलो. तो माणूस त्याच्याकडे बघून म्हणालो, त्या बघ तू कोण असस ता माका माहित नाही, पण जर का तू माझा जीव वाचवलंस तर मी तुझा मंदिर बांधीन. आणि दुसऱ्या क्षणी ता वादळ थांबला. तो माणूस काठावर येऊन पोहोचलो आणि जैसून उजेडिलो होतो ना थंय बघूक गेलो आणि बघता तर काय थंय शिवलिंग दिसला. हा आणि असा उभ्या रावला आपला कुणकेश्वराचा मंदिर.
जर आणि फिशिंग नाही बघितली असं होईल का? अरे रात्र झाली. 7:15 ओ भाई साहब, ठंडी लग रहा है अभी. हिंदी मराठी मिक्स झाला आहे ब्लॉग. One eternity later. गुड मॉर्निंग. आता मी प्रसादच्या गावाला आहे. मी प्रसादचं घर आहे. हे पूर्ण आंब्याची बाग आहेत. आंब्याची, काजूची आणि नारळाची झाडं आहेत. कुठली आता जात नाही घालती बघायला. आता निघतो इथून. चलो. सगळं फिरलो. आता थांबलो आहे डिझेल भरायला आणि आता एक जागावर जाऊन दर्शन घेऊ आणि घरी निघू. हॅपी बर्थडे ब्रदर. धन्यवाद. हॅपी बर्थडे ब्रदर. चलो. परत आला दुका भाई. सकाळचे 9:15 वाजले तरी अजून दुखाच आहे. डेंजर सिंग. मेन काच क्लियर पाहिजे. ड्राइवर करे तो करे क्या? रात में भी दुखा है, सुबह में भी दुखा है. दुखा ही दुखा है. नुसतं स्मोकिंग करतो भाई. कोण आहे एवढा? वर्षा घाट. मोबाईलमध्ये तेवढा जस्टिफाय नाही होत. आता इथून आम्ही मोदक घेतलेत घरी द्यायला आता सर्वांना. इथं मोदक स्पेशालिटी आहे म्हणून मोदक घेतले इथं ना बाबू. चलो. कुठं आले आता आपण? परशुरामाच्या मंदिरात आले. भगवान विष्णूचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या परशुरामाच्या मंदिराला आपण आता भेट देतो. ओके, लेट्स गो. चलो, आता आला परशुरामच्या मंदिरात. मंदिर गणपती बाप्पा मोरया. नवग्रह. रेणुका मातेचं मंदिर. माते मंदिर या कासव से बाहर आला. मोरया. कोकणची लालपरी. चला आता चाललो घरी. आता जेवतो आणि आता घरचा प्रवास चालू झाला आहे. ऑन द वे. आता जरा नाश्ता जेवण करू आणि निघू. चलो बाय. थँक्स फॉर वॉचिंग.